Audio Jungle. नमस्कार. आपण जय जवान जय किसान असा प्रत्येकजण नारा देतो, पण त्या शेतकऱ्याची व्यथा कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? आज त्या शेतकऱ्याच्या मालाला कवडी मोल भाव आहे, त्याच्यामधूनच त्याच्यावर निसर्गाचं संकट असतं. शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, पण त्या सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोचत नाहीत. आणि आपण पाहतो आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, मोठ्या मोठ्या पत्रकार परिषद असतात. पण आमचा एक मित्र आहे, यांनी आज यांच्या शेतातच पत्रकार परिषद बोलावली आणि त्यांची व्यथा काय आहे, त्यांचं काय गारण आहे, आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात. बोला, नाव सांगा आपलं अगोदर. नमस्कार, मी गोविंद किसन माळी, राहणार ढोकी. मी माझ्या शेतामध्ये शेती ही दुसरीची वाटेवर केलेली शेती आहे. इथं 6 एकर शेती आहे आणि त्या शेतामध्ये मशागत करण्यासाठी मी 1,10,000चा बारका पॉवर टिलर मिनी विडर विकत आणलेला होता 6 वर्षाखाली. तो गेल्या जून महिन्यामध्ये सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर सोयाबीन डुबण्याच्या टायमाला मग तो शेतात आणला होता. ते शेतात आणलं असताना, शेतात काम करत असताना पाऊस आल्यानंतर मी तर लावून गेलो. 2 दिवस होता. तिसऱ्या दिवशी माझा 1,10,000चा मिनी पॉवर टिलर शेतातनं चोरी गेलेला आहे. कुठून चोरी गेला? डोकी शहरातून, शेतातून. मग इथं कुठं लावलेला होता? इथं काय पाठीमागं आपण उभारतो, इथं दिसतं पाठीमागं लावलेला होता. बरं. मग आणि ऊसाच्या सरीमध्ये लावला होता, झाकून टाकलेला होता, तरी पण तो चोरी गेला आहे. आणि मी वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी दिल्या, पण माझा काय तिथलं कोणी पोलीस स्टेशनात दखल घेतली नाही. माझा FIR पण फाडून घेतलेला नाही. आम्ही येऊ, बघू, तपास करू असेच कारणं सांगितले. तुम्ही ट्रॅक्टरचा माग पाहिला का? कुठल्या दिशेने गेला ट्रॅक्टर? पाहिला ना. हे आपण उभारल्याच्या उजव्या साईडला खाली तळ आहे आणि तळ्यातून वरी मेन रस्त्याला काढलेला आहे आणि तिथून वाहनात गेलेला आहे. तिथून तुम्ही डोकी पोलीस स्टेशनला कोणाला भेटले? सातपुते साहेबाला भेटलो, मेन PSI साहेबाला भेटलो. ट्रॅक्टर चोरी गेल्यानंतर तुम्ही किती दिवसांनी भेटले पोलीस स्टेशनला? लगेच त्या दिवशीच. त्या दिवशी भेटले. हां, त्या त्यांची काय प्रतिक्रिया आली? काय नाही, सातपुते साहेब आले, बघितलं, बघू, तपास करू आणि ती मलाच विचारतात की तुझा कुणावर संशय आहे का ते सांग. आता आम्ही कुणावर संशय घ्यायचा? अगर कुणाचे नावं घ्यायचे, आम्हाला संशय घ्यायचा सागर माहिती असतं आम्ही धडक नावं घेतली असते ना. तपास करणं यांचं काम आहे. मग तुमचा FIR वगैरे फाडला का? काय गुन्हा नाही. नोंद करून घेतला का त्यांनी? काय नाही, गुन्हा नोंद नाही, काय नाही. मी FIR फाडा म्हणत होतो. FIRची माझी दखल घेतली नाही, कोणी FIR फाडून घेतलं नाही, काही नाही, काही नाही. अज्ञातीचं म्हणून गुन्हा नोंद करून घेतला नाही? काहीच नाही, काही नाही. बरं. तुम्ही किती दिवस नंतर हेलपाटे मारले त्यांच्याकडे? 1 महिना हेलपाटे मारत होतो. 1 महिन्यापर्यंत? 1 महिना हेलपाटे मारत होतो. हां. त्याच्यानंतर पुन्हा परत कधी गेले का पिछा? नाही, पुन्हा गेलोच नाही. काय करणार? 1 महिना कामधंदे सोडून रोज उठून जायला ते वेळ तर पाहिजे ना. भंगारचं दुकान बघा, आम्हालाच भंगार दुकान बघा, मुरुडला जावा, इकडे जावा, खेडेपाडे बघा. मी तुम्हाला म्हणतात का तुम्ही जाऊन बघा? हा, 15 दिवस हिंडलो मी. तेर शिवारात फिरलो, मुळेवाडी शिवारात फिरलो, थोरसरवाडी गेलो, इकडं वाकरवाडी गेलो, रुई तुगाव गेलो. प्रत्येक रस्त्याला मी जाऊन आलो. 15 दिवस फिरत होतो. मोहा खामसवाडी जाऊन आलो. काय नाही, कुठं काही तपास नाही. म्हणजे तुम्हाला थोडकायला लावलं? आम्हाला थोडक्याला लावलं. तर आपण ही ऐकली एका शेतकऱ्यांची व्यथा. यांचा ट्रॅक्टर जून महिन्यात चोरी गेला. त्याच्यानंतर यांनी ढोकी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता यांची तक्रार नोंदवून घेतली नाही किंवा यांना समाधानकारक उत्तर दिलं नाही. तर यांचं काम होतं हे जनतेचे सेवक यांनी यांचा गुन्हा नोंद करून घ्यायला पाहिजे होता आणि तो संबंधित कोण माणूस आहे त्याला हुडका. आता यांनी सांगितलं की हा ट्रॅक्टर इथल्या पाठीमागच्या बाजूनं त्या विहिरीपाशी निघाला. मग त्याचं नक्षी होती त्याच्यावरती ड्रायव्हरची, ते चिखलात उमटले असणार आहे. तर त्याच्यानुसार त्यांना तपास करायला योग्य होत होतं, पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही. आणि आज जूनपासून आतापर्यंत आता पाहणाऱ्यांनीच मोजा की किती महिने झाले आणि पोलीस यंत्रणा किती सर्वसामान्य शेतकऱ्यांची दखल घेते व त्यांना किती न्याय व्यवस्था देण्याचा प्रयत्न करते. आपल्यासोबत आणखीन एक दुसरे शेतकरी आहे. तर काय सांगाल मामा? आपलं नाव सांगा अगोदर. सुधाकर नागोराव पटाडे. काय चोरी गेलं आपलं? माझं पिंक कलर चोरी केलेलं आहे. कधी गेलं चोरी? तरी 4 वर्ष झाले. 4 वर्ष झालं. बरं, आपण याची तक्रार वगैरे दिली होती का? तक्रार दिली ना आपण? हां, तक्रार दिली. बरं, तुमच्याकडे काय आहे का तक्रार दिलेली? काही नाही. म्हणजे तुम्हाला पोच दिलीच नाही? काहीच नाही. बरं, आणखीन काय? पुन्हा ट्रॅक्टर गेलं माझं, चॅनल बॉक्स तोडून. मोटरीचं विहिरीवरचं स्टार्टर? विहिरीवर स्टार्टर. पुन्हा वायर गेलं. असं किती वेळा झालं स्टार्टर जायचं? ट्रॅक्टर आणि हो, ट्रॅक्टर एक वेळेस फक्त गेलं. तुम्ही प्रॉपर कुठले राहणार मुरुड. अच्छा, म्हणजे तुम्ही येऊन जाऊन शेती करतो आम्ही. पुन्हा वायर 2 वेळेस गेले विहिरीवरचे 2. बोरचं बी गेलं, विहिरीवरचं बी गेलं आणि 8 नोजल गेले. चिमण्या म्हणजे स्प्रिंकलरच्या चिमण्या 8.
तर ठीक आहे. तर जय जवान जय किसान फक्त नारा देऊन चालणार नाही, तर त्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजे व त्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. आणि ती मदत म्हणजे शेतकरी काय तुम्हाला दान धर्म करा म्हणत नाही किंवा त्या, पण ज्या शेतकरी आज संकटात आहे, आज त्या बिचाऱ्याचं त्यानं दुसऱ्याचं वावर वाट्याने केलं आहे आणि इथं मोलमजुरी करून खात आहे ते. आता काय आपण पाहतोच सोयाबीनला काय भाव आहे, ऊसाला काय भाव आहे, ऊस नेताना काय परिस्थिती होती, आज खताचा काय भाव होता आणि आता ऊसाचा काय भाव चालू आहे. आपण त्याच्यानुसार बातम्या टाकतच आहोत. पण खरंच या माणसाला योग्य वेळी जर न्याय मिळाला असता तर त्यांनी एक नाही दुसरं ट्रॅक्टर घेतलं असतं. पण ह्याच्यामधून काय होतंय की या लोकांना कोण पाठीशी घालते, जे हे असे या बिचाऱ्याचं ट्रॅक्टर चोरी गेले. आणि ढोकी परिसरात अशा खूप घटना आहेत की ज्याची दखलच घेतली गेलेली नाही आहे की यांची चोरी झाली तर ठीक आहे तुमचं 8 दिवसानं देऊ 4 दिवसानं, पण त्या माणसाची दखल घेतली नाही. ते ढोकी पोलीस स्टेशनला एक पत्रकार म्हणून विनंती आहे की आपण सर्वसामान्य माणसाच्या योग्य वेळेत नोंदी करून घ्या, त्यांची तक्रार नोंदवून घ्या व त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा. नमस्कार.